नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मी अँड स्पीड या चॅनलवरती. जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही आहे सध्या वाशीला. सकाळचे वाजलेत जवळजवळ 5:30. आम्ही चाललो आहे चंदेरी ट्रेकला. आपल्यासोबत आहे सूरज, राकेश, समीर, गुड्डू म्हणजे आमचा मयुरेश आणि मी. तर अशा प्रकारे आम्ही आज सुरुवात करत आहोत चंदेरीच्या राईडची. बघूया किती वाजता पोहोचतो आहे तिथे, किती वाजता ट्रेक चालू होतं आहे आणि वरचे थरारक अनुभव किती येतात ते भेटू पुढे. चला तर, गणपती बाप्पा मोरया. कसं आता लॉंग विकेंड आला आहे ना, तर मग सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि त्यातल्या त्यात आज रविवार म्हणजे आमच्या मित्रांनासुद्धा सुट्ट्या. मग शेवटी प्लॅन ठरला आहे चंदेरीचा. आता चंदेरीचा प्लॅन आहे ती ट्रेकची सुरुवात करायची आहे चिंचवली गावाकडून. कारण कसं तामसईचा जो मार्ग आहे तो असं आम्ही वाचलं की थोडा अवघड आहे म्हणून. मग आता बघूया. तसे 5:15 वाजलेत, तसे आता 5:30 नाही 5:15. टोटल रनिंग टाईम दाखवत आहे 1.25 तासाचं, 1 तास 19 मिनटं. पण आपल्याला काय घाई नाही करायची आहे, आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबणार. सो आरामात जाऊ आपण तसे पुढे. रस्त्याला तशी मोस्टली हेवी गाड्यांची ट्रॅफिक आहे, सगळ्या हेवी गाड्या आहेत, एखाद दुसरीच छोटी गाडी आहे. पण ठीक आहे, हेवी गाड्यांसोबत मस्ती करायची नाही. चला भेटू पुढे. सकाळची वेळ असल्यामुळे हेवी गाड्यांची ट्रॅफिक जरा जास्तच आहे. जास्तच म्हणजे एवढं की आम्हाला रस्ता काढत काढत गाडी चालवायला लागते. पण असो, MIDCचा एरिया आहे, सो वी कांट कंप्लेन. कारण आपल्याला तसे जायचं आहे महापे मार्गे. महापेला राईट मारायचं आहे इथून आणि तिकडून मग बदलापूर मार्गे चिंचवली आणि चिंचवलीपासून आपल्या ट्रेकची सुरुवात होईल. हेवी गाड्या. महाप्याचा राईट मारला आहे आपण आता तिथून. 1 तास 11 मिनटं. हा आला MIDC रोड, महापे MIDCचा रोड. तो चालला आपला राकेश भाई. आपल्या पाठीमागे समीर आणि गुड्डू आहेतच. सूरज माझ्या गाडीवरती बसल्या पाठीमागे. आणि आम्ही चाललो आहे पुढे. नाश्त्याला थांबायचं कुठेतरी, बघूया चांगल्याचं ठिकाण बघून नाश्त्याला थांबू, जरा पेट पूजा करू आणि मग पुढे प्रस्थान करायला सुरुवात. पण ठीक आहे, सकाळी सकाळी निघालो. जरा त्या मेन रोडला फक्त ट्रॅफिक भेटली, पण हा रोड आता तसा मोकळा आहे MIDCचा रोड असल्यामुळे. अंधार अंधार, फॉरेस्ट एरिया चालू झाला आहे थोडा. आणि ॲज युजल हायबीमचा त्रास. पण ठीक आहे. स्लोप असल्यामुळे गाड्या फास्टच येत आहेत पाठीमागून. प्लीज गाडी बाजूला घ्यावी, बाकीच्या गाड्यांना जाऊ द्यावं. राकेश भाई आरामात गाडी चालवतो तिकडे. एक सीट रिकामी होती तशी, पण काय बाकीच्या पोरांना आराम करायचा होता, खास करून शुभमला. पण असो, आराम पण गरजेचा आहे. MIDC पाईपलाईन रोडला राईट मारून आता पुढे चाललो आहे आपण. म्हणजे महापे MIDCचा रोड सोडला आणि तिथून आता पुढे ह्या पाईपलाईन रोडला लागलो आहे. रस्ता तसा बऱ्यापैकी चांगलाच आहे, पण यु नो ॲज युजल स्पेस टेक्नॉलॉजी कधी कधी येते मध्ये. हे आलो आपण शिळफाटा रोडला. इथून निघायचं आपल्याला कल्याणच्या साईडला.
अंबरनाथच्या तिथून वांगणीच्या अगोदर एक राईट मारून आपण जाणार चिंचावलीला आणि तिथून चंदेरी. काय झालं काय माहिती. नाश्त्याला थांबायचं काय? काय बोलत होता राखे रे? बघूया. काय नाश्त्याला थांबायचं बोलतोय? अच्छा. पलावा सिटीच्या फ्लायओव्हर वरून चाललोय सध्या आपण. मौसम मस्ताना आहे. आपण राईड करत असताना छान वाटतंय जरा, कारण कसं ट्रॅफिक पण कमी आहे तशी, त्याच्यामुळे डिस्टन्स पण फटाफट कव्हर अप होतोय. ते लवकर दिसत नाही यार ते स्पीड ब्रेकर. राईट मारायचं आपल्याला पुढून राईट. आबा आता जायला माझाच लक्ष नव्हता, मॅपकडे लक्ष होता माझा. रस्ता तसा बऱ्यापैकी सरळ आहे, बऱ्यापैकी सरळ म्हणजे एकदमच सरळ आहे, आणि सकाळचा टायमिंग असल्यामुळे ट्रॅफिक पण कमी आहे. पण हे जे अनमर्क्ड हे आहेत ना स्पीड ब्रेकर्स, त्याच्याने वांदे होत आहेत, म्हणजे कळतच नाही एक्झॅक्टली लवकर. तर हे इकडे ठीक आहे, ते छोटेवाले स्पीड ब्रेकर आहेत, पण पाठीमागे एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर होते ना, अख्खी गाडी त्या स्पीड ब्रेकरवरती बसत होती. मोस्ट प्रॉबेबली ट्रक्ससाठी असणार ते बांधलेले. पण ठीक आहे ना, ट्रकसाठी असो कशासाठी असो. हे काय, अच्छा ह्याच्यावरती मार्किंग होती पण ती निघाली आता पूर्ण त्या व्हाईट लाईन्स. असो, चालायचं. स्पेस टेक्नॉलॉजी. नाश्ता बघतोय जरा काय मिळतंय काय, बघूया. ॲटलिस्ट नाश्ता चहा तरी भेटली तरी, जे काय रेडी असेल ते खाऊ. इथे जरा पेटपूजा करू आणि मग पुढच्या रस्त्याला निघू. तसं आता जिथे थांबलेलो तिथे जस्ट त्याने चालू केलेलं, म्हणजे चहा बनत होती, वडापावसाठी पण पाव यायचे बाकी होते. मग आपलं ठरलं की पुढे जाऊन काहीतरी नाश्त्याचं बघूया. तसं अजून 24 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे, मिळेल पुढे काही ना काहीतरी. बदलापूर पर्यंत आलोय, पण आमची नाश्त्याची शोध मोहीम अजून चालूच आहे. म्हणजे आहेत तशी दुकानं उघडी, पण मोस्टली चहाच भेटते काही ठिकाणी. काही ठिकाणी म्हणजे वडापाव वगैरे रेडी करायला घेतले त्यांनी, मग टाइम लागेल, असंच चालू आहे. बघूया कुठं खायला भेटतंय तिथे. तसं अजून अर्धा तास दाखवतं, 11 किलोमीटर. बघूया, काहीतरी नाश्ता करायलाच लागेलच. अनमार्क्ड स्पीड ब्रेकर, शाबास. स्पीड ब्रेकर टाकायचे ते टाका, पण ॲटलिस्ट त्यांच्यावरती लाईनी तरी मारा. सुरत पायावरती चिखल उडेल आता त्या पाण्याचा, पायावरती चिखल उडेल तो पाणी. आपल्या गाडीची खासियत आहे ना ती, चिखलातून गेली पाण्यातून गेली का ते पायावरती उडवतेच आपली गाडी. भुका लागलेला तर आता भुका. 3 वाजता उठलोय आम्ही, 3:30 वाजता. आता वाजले 6:10, 3 तास झाले जवळजवळ. नाश्ता करायला थांबलेलो बाबा इथे. नाश्ता करून झाला, आता परत पुढच्या वाटेला. 26 मिनिटं दाखवत आहे, 11 किलोमीटर. चला, छोटा रस्ता झालाय आता.
ठीक आहे. छोट्या रस्त्याची काही प्रॉब्लेम नाही, फक्त हे जे अनमार्क्ड स्पीड ब्रेकर आलेत ना ते जरा कमी व्हायला पाहिजेत. आणि हे स्पेस टेक्नॉलॉजी रस्त्यावरची आपल्या बाबा बेकार. जेव्हापासून नाश्ता करून पुढे निघलोय ना, थंडी जरा जास्तच जाणवायला लागले. नाही रे, इकडे कॅमेऱ्यात बोलतोय. जास्त म्हणजे अक्षरशः एका पॉईंटला असं झालेलं, दात कुडकुडत होते म्हणजे. पण असं चालायचं. 16 मिनटं दाखवतोय, पोहोचू थोड्या वेळात आता. 6.6 किलोमीटर. तिथे पोहोचल्याच्या नंतर बघा तिथे किती थंडी आहे. आणि हे स्पीड ब्रेकर, इकडे बाजूला नदी आहे तर आता आणखीनच थंडी वाजायला लागली. म्हणजे ना आता ते असं हाडामासात भिन्नारी जी थंडी असते ना, तशी वळली थंडी वाजायला लागली आता इकडे. आता काय पूर्ण शरीरात कापतंय. मग फक्त दात कुडकुडायला लागलेलं, आता तर पूर्ण शरीरच कापायला लागले. आणि ह्या आपल्या 2 एक्स्ट्रा बाईक्स. आता कसं झालंय, सूरज त्या बाईकवरती बसलाय गुड्डू सोबत, समीर इकडे माझ्यासोबत बसलाय. राकेश आपला सोलो रायडर. ठीक आहे, पुढून राईट आहे एक, बघूया. आता आपण चिंचवलीच्या रस्त्याला लागलो, मेन रस्ता सोडून. 10 मिनटं दाखवतोय तसा. आणि रस्ता पण तसा चांगला बनवलेला आहे, चांगला आहे फुल एकदम. धुक्याची धुक्याची चादर आहे तिकडे. ठीक आहे. इकडून रस्ता थोडा कच्चा आहे. सुरुवातीला चांगला होता, पण आता इकडे मग कच्चा रस्ता सुरुवात झाली आता परत. पण ठीक आहे, मध्येच मे बी ते हेवी गाड्या वगैरे येत जात असतील ना, तर ते झालं असेल. पण ठीक आहे, तसं दिसतोय बऱ्यापैकी रस्ता चांगला. त्यातून चंदेरी तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही, पण तो राहिला तिथे. हे म्हैसमाळ आणि हा चंदेरी. आपल्याला जायचं आहे चंदेरीला. हा, चला ॲटलिस्ट आपलं डेस्टिनेशन समोर दिसायला लागलं. कच्चा रस्ता, गाडी हळू घ्यावी. बऱ्यापैकी कच्चा रस्ता आहे तसा तो. बघा आता तर अजून क्लिअर दिसतोय. तो आहे आपला डेस्टिनेशन चंदेरी. आता गाड्या उभ्या करायला कुठे भेटतात ते बघायला लागेल पहिलं. ते कुठेतरी शाळा आहे, तिथे गाड्या लावू शकतो आपण तसे. चिंचवलीच्या शाळेसमोर पोहोचलो आता आपण. तिथे समोरच्या दादाने विचारलं, ते बोलले गाड्या इथेच लावा. मग आता गाड्या इथेच उभ्या करून. ऑलरेडी एक एक्सपल्स उभी होती, आय गेस लोकलची आहे की कोण आलं आहे इकडे माहीत नाही, पण ठीक आहे. इथे गाड्या लावतो आणि रस्ता तिकडून जायचा आहे वरती. सुरुवात करतो आता. याच्या पुढचे जे तुम्हाला थरारक क्षण किंवा वरचे जे काही सिनरीज वगैरे, जे ट्रेकिंगचा अनुभव आहे, तो तुम्हाला बघायला भेटेल. सूरज, यूट्यूबच्या चॅनलचं नाव सांग. कोकण मेळा यूट्यूबर या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सर्व वरचं. तशी लिंक टाकूनच ठेवेन मी, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल आणि आय बटनमध्ये सुद्धा दिसेल. नक्की बघा. चला मग वरून उतरल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला परतीच्या वाटेला. ठीक आहे. काय तर चढलं भाई. अबा तू वरती जायचं, इथं वर जायचंय रे. बाप रे बाप. अशा प्रकारे वरती थोडा सपाटाला आपण आलोय. हो, आता मेन व्ह्यूला आलोय आपण इथे. हे बघा,
मूर्ती आहे ना महाराजांची. 10 मिनिटं काय मूर्ती मंदिर आहे कसला शंकराचा. अरे राख्या ये रशीला पकडून जायचं आहे. आरामात आरामात. साडेपाच तासानंतर वरती पोचलोय मी. 5.5 तास. तुम्हाला दिसतच असेल हे बघा. इथं रिस्की आहे. आरामात. अक्षरशः महाराजांच्या मूर्तीजवळ आलो आहे. एक नंबर वाटतोय. खतरनाक. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. जसं तुम्ही बघू शकता आपण उतरलेलो आहे आणि परतीच्या वाटेला निघत आहे. तिकडे ऑलरेडी राकेश आणि सुरेशनी गाडी काढलेली आहे. म्हणजे बुद्धूने मी पण गाडी काढतो आता. समीर एक मिनिट मी गाडी फिरवून घेतो. जसं तुम्ही बघू शकता सकाळी आपण इथे गाडी लावलेली शाळेच्या समोर. ॲक्च्युली पोरांचं खेळायचं मैदान आहे. बस समीर. हां बस. तो तिकडे सनसेट होतो मस्तपैकी. मांडी बॅग उचलून मांडीवरती घे. हां चल. ट्रेकच्याबद्दल रिव्ह्यू विचाराल ना तर ट्रेकचं असं झालेलं की अनप्रिपेअर्ड आलेलं. अरे यार मी माईक लावला नाही. शिट. हां थांबवायलाच लागेल. नाही जाऊन दे त्यांना पुढे. चला पुन्हा एकदा वेलकम. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही वरून जाऊन आलेलो आहे आणि आता परतीच्या वाटेला निघालो आहे. राकेश आणि गुड्डूची गाडी ऑलरेडी पुढे गेले. मी माईक सेटअप करायला थांबलेलो. पण ओव्हरऑल जर का एक्सपिरियन्स विचाराल ना तर खूप कठीण एक्सपिरियन्स होता. म्हणजे झालं कसं, आम्ही सगळेच अनप्रिपेअर्ड आलेलो. आम्हाला आयडिया नव्हती की एवढं उंच असेल. म्हणजे उंच म्हणजे ॲक्च्युली असं सरळ खडी चढाई भरपूर होती तिथे. त्याच्यामुळे जरा वांदे झाले. आणि कसं सकाळी आपण किती 7, 7:30ला काहीतरी वरती चढायला सुरुवात केलेली राईट. तर त्याच्यानंतर मध्ये जरा जाऊन थांबलो तिथे म्हणजे चढायच्या अगोदरच. आणि मग जवळजवळ 8 वाजता सुरुवात केली वरती चढायला. 1:15 वाजला आम्हाला वरती जायला. म्हणजे आम्ही तसे 10:30 वाजता त्या गुहेच्या तिथे पोहोचलेलो. गुहेच्या अगोदर जरा वासकी मुसकी घेतली, म्हणजे झोप घेतली थोडी अर्ध्या 1 तासाची. कारण कसं सगळ्यांचीच झोप झालेली नव्हती. मग विचार केला की बाबा थांबून जरा झोप घ्यावी. आणि मग अर्ध्या 1 तासाची झोप घेऊन मग पुढच्या चढाईला लागलो. म्हणजे तिथून मग पुढे गेलो त्या गुहेमधून पुढे गेलो आणि वरती अगदी टोकापर्यंत गेलेलो. आणि ती जी टोकाची चढाई आहे ना खूप रिस्क आहे. खूप म्हणजे यूट्यूबमध्ये जेवढं दिसतं ना ते काहीच नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये खूप अवघड आहे ते.
सूरजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघालच, कोकणवडा यूट्यूबरमध्ये नक्की चेकआउट करा त्याचा तो व्हिडिओ. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल आमची काय हालत झाली. एका शब्दात जर का एक्सप्लेन करायचं म्हटलं ना तर जिरली. आमची ट्रेकिंगची मजा म्हणजे जी हौस होती ती जिरली असं झालं आजच्या दिवसाला. उतरता उतरता पाय एवढे जाम झालेले, अजूनही त्या करंगळ्या आणि ते अंगठ्याचे नख, परत असा बिना पाण्याचं वरती चढलेलो आम्ही, ते परत त्या टाकीतलं पाण्याच्या टाकीतलं पाणी पियालेलो, ऑफकोर्स गाळून पियालेलो. म्हणजे काय विचारूच नका काय एक्सपिरियन्स कसा होता ते. असो, सो फार एक वेगळा एक्सपिरियन्स भेटला. अनप्रिपेअर्ड गेलो आणि चंदेरीने आम्हाला चांगलंच ठासलं. पण ठीक आहे, चालायचंच आता ते. याच्यातून एकच शिकवण घ्यायची, किल्ल्याचा अभ्यास करावा, किल्ल्याची चढाई कशी आहे त्याचा अभ्यास करावा आणि शक्यतो प्रत्येकी 2 पाण्याच्या बाटल्या घेऊन जाव्या. आमची पाण्याची एवढी बेकार अवस्था झालेली आहे ना की काय बोलूच शकत नाही आता. असो, चला आता परतीच्या वाटेला लागलो आहे आम्ही. तसे मध्ये कुठेतरी जेवायला थांबू आणि मग तिथून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागू. मग ठीक आहे. आता ह्याच्या पुढे काय व्लॉग करणार नाही तसा मी मोस्टली, त्याच्यामुळे इथेच तुम्हाला म्हणजे इथेच व्लॉग थांबवतो. कारण असे झालं आहे ना की खूप दमलो आहे, मग काय बोलू ते पण कळत नाही असं. त्याच्यामुळेच मग हे सगळं एक्सप्लेन केलं की बाबा काय आमची हालत झालेली ते. सो या व्हिडिओमधलं काही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या राईडला. ठीक आहे, चला.